नाशिक शहरामधून जाणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, तर शहर अपघाती खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता अशी परिस्थिती नाशिकची झाली आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातून जाणाऱ्या मुख्य उड्डाणपुलावर देखील मोठमोठे खड्डे झाल्याचं पाहायला मिळतंय. उड्डाणपुलावरील द्वारका भागात आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो. हे अपघाती खड्डे एक नव्हे तर शेकडो खड्डे या रस्त्यांवर पसरलेले आपल्याला दिसतात. आपण बघू शकतो ही नाशिकच्या रस्त्यांची दुरावस्था, तसेच उड्डाणपुलावरची ही दुरावस्था. नाशिक शहरातील महापालिकेच्या नुकत्याच बनवलेल्या काही रस्त्यांवर देखील अशीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते. अमृतधाम येथील हा अपघाती खड्डा तर कोणत्याही क्षणी कोणत्याही वाहनाचा जोरदार अपघात होऊ शकतो अशा परिस्थितीचा हा खड्डा आहे. आपण बघा, दरवर्षीच पावसाळा सुरू झाला की नाशिक शहराची अशी अवस्था बघायला मिळते. राष्ट्रीय महामार्ग आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाचा या रस्त्यांकडे कानाडोळा असल्याचं बघायला मिळतंय आणि दरवर्षीच हा कानाडोळा होतो याचं देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शहरातून जाणाऱ्या मोठ्या पुलाखाली अद्यापही मोठ्या प्रमाणात चिखल साचतोय, परंतु त्यावर तात्पुरती डागडुजी केल्याचं दिसतंय. त्यामुळे अद्यापही अनेक अपघात घडताना दिसून येत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग आणि महानगरपालिका प्रशासन यांना जाग कधी येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.